आज आपण आलेले आहोत चंदीगडमध्ये. वेल प्लॅन सिटी ज्याला म्हणतात असं हे चंदीगड. म्हणजे उत्तम रस्ते, उत्तम हिरवळ आणि सगळं अत्यंत विचारपूर्वक केलेली ही घरं. चंदीगडमध्ये आल्यावर वेगवेगळ्या घरांमध्ये जात असताना खूप छान पद्धतीने स्वागत होतं. अनिता चंद्रशेखर जवळकर सेक्टर 12मध्ये राहतात. चंदीगड इथेच राहणाऱ्या या. चला जवळकर कुटुंबाला जाऊन बोलतं करूया. नमस्कार, मी सौ अनिता चंद्रशेखर जवळकर. माझे शिक्षण आहे BA, B.Ed आणि MA. आणि मला कुकिंग, वाचन, अजून मला TV पाहण्यात खूप इंटरेस्ट आहे. चंदीगडला आल्यावर थोडंसं डिप्रेशन झाले मी 2-3 महिना का म्हणजे आपले माणूस कोण नव्हते म्हणून. मी एप्रिल 17ला आले तरी मला ऑगस्टमध्ये महाराष्ट्र मंडळाची टीम आणि महाराष्ट्र मंडळ मला मिळालं आणि ते मंडळ आणि मंडळाच्या माणसानं मला आपलंसं करून घेतलं. आणि तेव्हापासून मी 16 वर्षापासून मी हा कर्मभूमीमध्ये आता रमलेली आहे. गेले 14 ते 15 वर्ष आम्ही हा सिरियल न चुकता पाहतो. आता ते आदेश बांदेकर माझे चंदीगडला येणार आहेत आणि माझ्या घरी पोहोचणार आहेत. तुम्ही दोघींना इतकं छान आवोजी आवोजी करत होता, मला वाटलं आवोजी त्याच्यानंतर भाऊजी बनणार की काय. सत श्री अकाल जी आया ਨੂੰ ਤੁਸੀਂ ਸਾਰੇ ਘਰਾਂ ਨੂੰ ਰੌਣਕ ਲਾ ਦਿੱਤੀ ਹੈ। ਤੁਹਾਡਾ ਇੱਥੇ ਆਉਣ ਲਈ ਲੱਖ ਲੱਖ ਧੰਨਵਾਦ। अरे वा वा वा, सत श्री अकाल. पूर्व असो वा पश्चिम किंवा दक्षिण उत्तर असो, जिथे जिथे पसरली मराठी तिथे खेळ हा दिसो। आनंदाने नाहून जाण्या सगळ्यांना बोलवा. काही दिशांना आता पसरू दे गंध मराठी नवा. आता उखाणा घ्या ना. बेळगावची सून आली चंदीगडात, शेखर रावांचं घरी नांदायला. आज आदेश भाऊजींचं मनापासून स्वागत करते होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला. अरे वा 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 वा. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर नमस्कार. चंद्रशेखर जवळकर. हो हे माझे बाबा. नमस्कार. हे माझी आई. नमस्कार. हे सर्व माझे महाराष्ट्र मंडळाचे काकू ओ, काका बरोबर, मित्र बरोबर. मैत्रिणी नमस्कार, नमस्कार आणि माझे सगळ्यांना. कॅम्पसचे सर्व मित्र हो मैत्रिणी. येस येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. किती छान. साहेब पण होता नाही घेणार. अरे मग घ्या ना. अरे वा. जन्मभूमी बेळगाव सोडून आलो कर्मभूमी चंदीगडासाठी. जन्मभूमी बेळगाव सोडून आलो कर्मभूमी चंदीगडासाठी. अनिता अप्रतिम साथ देत आहे कुटुंबाला पुढे नेण्यासाठी. अरे वा. सर मी विसरले, हे दोघी माझे मुली. काय सुंदर त्यांनी नाचून स्वागत संजीवनी केलं. आणि समृद्धी. तिचं नाव संजीवनी. संजीवनी आणि आणि समृद्धी. संजीवनी आहे आणि समृद्धी आहे. आणि या वातावरणात उत्तरोत्तर प्रगती सुद्धा होणार आहे. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. बालपण कुठलं तुमचं? बालपण बागलकोट, कर्नाटक स्टेटमध्ये. बागलकोटमध्ये माझा जन्म. बालपण सर्व मुधोळमध्ये झालेलं आहे. आणि तुमचं बालपण? माझं बेळगावमध्ये झालं. बेळगावमध्ये. जन्म फक्त बागलकोटमध्ये झाला, पण माझं पुरं शिक्षण आणि सर्व बेळगावमध्ये झालं. पण तुम्ही सांगा, तिकडनं चंदीगड किती लांब आहे तुमच्या? 42 आवर्स. 42 आवर्स म्हणजे 42 तासाचा प्रवास करून. 2400 किलोमीटर. पण एवढं लांब जायचं? नाही, माझं बालपण असं जाईल की माझे आई वडील दोघंही टीचर. आम्ही चौघी मुली असल्यामुळे सुद्धा बाबाने आम्हाला खूप छान मोठं केलेलं आहे.
कधी असं नाही जाणवले की मुलगा नाही मला, अशा बाबांना कधी आम्हाला नाही जाणवले. आणि शिक्षणात झालं, स्कूलचे प्रवासात झालं, खूप छान सपोर्ट करायचे. खरं बाबांचं एकच इच्छा होतं की सकाळी गेले तरी संध्याकाळी वापस यायला पाहिजे मुलीला पाहून, म्हणून बेळगावला दिले ते मला. खरं 2 वर्षानंतर जर साहेबांचं जर UPSC थ्रू जेव्हा सिलेक्शन झाली, मला इतकी लांब यावं लागलं, कर्मभूमी करता यावं लागलं. कर्मभूमी करता यावं लागेल. पण तुमचं लग्न झालं ते बेळगावमध्येच झालं? बेळगावमध्ये मुधोळमध्ये झालं. मुधोळ. मग बेळगाववरून मुधोळ किती लांब 3 आहे? तास आहे, 2.5 ते 3 तास. 3 तास. तुमचं लग्न जमलं तो दिवस आठवतोय तुम्हाला? आठवतं. काय आठवत आहे? म्हणजे मला तो दिवस आठवत आहे जेव्हा पहिल्यांदा आम्ही हिला बघायला गेलो. हां. आणि त्यावेळेला असं होतं की कार्यक्रम सुरुवातीला माझे वडील पहिला जाऊन हिला पाहून आले आणि वडील म्हणाले की मुलगी खूप छान आहे आणि आपण आता तिला बघून आपण पुढचं ठरवायला फायनल हरकत करूया, नाही. नक्की करूया. हां. असं झालं. मग त्यानंतर आपण एक दिवशी त्यांना, आम्ही सर्व आमचे पाहुणे जास्त होते म्हणून ह्यांचे एक रिलेटिव्स बेळगावमध्येच होते. मग त्यांनी म्हणाले की आमच्याकडे आम्ही मुलीला बोलून घेतो. आम्ही बोलायचा कार्यक्रम तिथं ठरवलं. तर पुढचा एक इंटरेस्टिंग किस्सा ती सांगते. सांगा, मसालेदार किस्सा सांगा. चला. बेळगावला माझे चुलत आत्या मामांजवळ बघायला आले. म्हणजे हे बघायला तिकडे बघण्याचा कार्यक्रम ठेवले. तिकडे एक काय घडलं म्हणजे सासूबाईनं म्हणायला बोलले की नाही मुलाला बोलायचं आहे मुलीशी. तरी ह्यांना आम्ही आताच सर्वांना ना पोहेचं प्लेट दिलेलं होतं. बरोबर. तरी बाजूचे जे रूम होते तिथं आम्हाला दोघांना 10 मिनटं बोलायला दिले. तिथं काय किस्सा घडली म्हणजे माझे साहेब जसं पहिल्यांदाच आम्ही बघायचं कार्यक्रमामध्ये हे म्हटले की तू माझ्याबरोबर येशील ना, जिथं मी राहील तिथं तू राहशील ना. आणि मला ना फॉरेनला जायचं असं मला कंपनीनं पाठवलेलं होतं, तरी मी रिजेक्ट केलेलं आहे. पुढं कधी मला मौका मिळाला तरी तू मला माझ्याशी येशील ना. मला म्हटलं पहिल्यांदा बघतो मुलगा आणि हा काही बायकोला बोलल्यासारखं बोलतो, हा खूप म्हणजे मला अवघडल्यासारखं झालं. बरोबर आहे. असं नाही करायला पाहिजे होतं, तरी बोलले ते. मग काय बोलायला पाहिजे होतं पहिल्या आहो भेटीत? जाओवर बोलायला पाहिजे ना. पहिल्या भेटी होत्या आहो जाओवर स्टार्ट हा, होतं बरोबर आहे. हे ना अगं तुगावर बोलायला लागले. डायरेक्ट हां अगं तुगावर बोलले. अजून एक काय म्हणजे जे प्लेट आहे ना पोहेचं दिले, मी काही नव्हते माझ्या हातात. हे ना थोडंसं म्हणते की अगं मी एकटाच खातो, थोडंसं खा असं म्हणत होते मला मध्ये. तुम्हाला पण? हां. मी म्हटलं की मी कधी उष्ट कुणाचं पाणी सुद्धा पिले नाही, असं नाही घेऊ शकत असं म्हणाले मी. हे म्हटलं की मी म्हटले तुला कसं वाटतो, मी असंच म्हणाले. मी म्हटले मी घरी जाऊन आई वडिलांना कळवते. आता सध्या मी काही सांगू शकत नाही तुम्हाला. बरोबर आहे. बरोबर आहे कसं की काय एवढं डेअरिंग हां. करायचं? नाही चुकीत तर बोलले खरं माहीत नाही. खरं 18 म्हणजे आपलं लग्न होऊन 18 वर्ष झालं ना, खरं कधीही कुणाशी असं बोलत नाही ते. आणि मला उलट समजवतात की आहो जाओ शिवाय बोलायचं नाही. माहित नाही त्या दिवशी काय झालं, काय झालेलं? माहित नाही काय झालेलं? का केलं तसं तुम्ही? असे कधीच नाही बोलले. आणि मलाच म्हणतात अनिता अगं तुगावर बोलायचं नाही, अरे तुरेवर कुणालाही बोलायचं नाही, बरोबर आहे. रिस्पेक्टली बोलायला पाहिजे. माहित नाही त्या दिवशी यांना काय झालं, तुम्ही काय घातलं होतं त्या पोह्यामध्ये? माहित नाही. माय पोहे तरी माहित नाही. तुम्ही आई काहीतरी त्या पोह्यात घातलं असतं. नाही नाही पोहे पण नाही मी केले. मी खूप टेन्शन मध्ये आले ते. आईनं केलं आणि मला म्हटलं की जा देऊन या असं म्हणा. बरोबर. काय पण तुम्ही डायरेक्ट अरे तुरे अगं तुगावर सुरू केलं, अहो जाऊ करायचं तर का असं केलं? तिला बघितल्यावर मला असं वाटलं की हा मला वाटतं हीच मुलगी आहे आपल्याला. बरोबर म्हणजे लग्न झालंच आहे. आपण हक्काने बोलू शकतो, तिच्या बोलू शकतो, प्रेमाने बोलू शकतो आपण. म्हणून डायरेक्ट प्रेमाने तुम्ही बोललात की माझ्याबरोबर येणार का, मी जिथे जाईन तिथे राहणार का. पण किती वेळ बोलला होता तुम्ही तेव्हा? त्या दिवशी आम्ही एक 10 ते 15 मिनिटं बोललो 10-15 होतो. मिनिटं. पण मला सांगा 10 मिनिटानंतर तुम्ही आपापल्या घरी गेले, हां बरोबर? बरोबर मग हा विचार तुमच्या डोक्यात सुरू होता ना. हे अगं तुगं कसं केलं हे सतत? मी बाबांना माझे म्हणजे बसमधून जे मुळदोड परत ना मुलगा कशी अनिता मुलगा कसे म्हटलं बाबा आता नको, मला थोडा वेळ द्या, नंतर बोलते मुलगा कसा असं बोलत आले मी त्यांना. बरोबर. पण बाबांना सांगितलं नाही अगं तुगं केलं? ना असं आजच कळालं त्यांना. पण तेव्हा का नाही सांगितलं? मी मोठी थोडंसं खूप सांभाळून घ्यायचे. असे पटदिशी काही बाबांना काही बोलत नव्हते. मी खूप घाबरायचे आणि खूप रिस्पेक्टफुली हे वागायचे. नाही सांगितलं त्यांनी नाही, अगं तू? नाही नाही. म्हणजे मुलगा आवडला होता तुम्हाला? होय ना मग म्हणून तर हे सगळं आडेवेडे घेतले एवढे. पण आता कसं वाटतंय? खूप छान खूप छान, खूप मस्त स्वभाव आहे. अजून ते खूप हळवे आहेत. खरं हो ना. खूप हळवे आहेत, खूप कोऑपरेटिव्ह आहे आणि सर्वांचा खूप विचार करतात. मग कधीच रागवत नाहीत, त्याचं कसं काय तुम्ही मॅनेज करता? नाही असं नाही रागवत. हातातली प्लेट पडली त्यांच्या लगेच राग आल्याबरोबर. म्हणजे का रागावता त्यांच्यावर? सर्वांचं राग ना त्यांच्यावरच काढावं लागतं मला. अरे असं का करता? नाही मी कुणाशी भांडत नाही. नाही भांडत. मी ह्यांच्याशीच संवाद साधते. बरं आता नाही खेळ आहे,
आम्ही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा जी ठेवलेली आहे ती घेऊन यायची आहे. तयार आहात? 1 मिनिटात. हां. जांभूळ पिकल्या झाडाखाली. वेळ सुरू झाली. तिकडे चिठ्ठी आहे का बघा. लवकर. मॅन ऑफ द मॅच. 20 सेकंद झाली तोपर्यंत. देवी के 9 धाम. सावकाश 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 सावकाश. ओम गणेशाय नमः. 10 9 8 7. अभिनंदन. हे बघा. पहिली चिठ्ठी मिळाली, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. दुसरी चिठ्ठी मिळाली, चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. तिसरी चिठ्ठी मिळाली, चांदीची तुळस तुम्हाला मिळाली. अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आलेली आहे. अभिनंदन. आणि वहिनींना सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून मिळते आहे ही भेटवस्तू. अभिनंदन. कसं आहे जावई, कसं आहे? आम्ही लयकीपेक्षा जावईला खूप मानतो की का म्हणजे त्याने आम्हाला जावई नाही मुलग्याप्रमाणे. बरं द्या बाबांकडे. सांगा कसं वाटतंय आज? नाही, फार आनंद वाटतोय. आणि आपलं तर हे कायम बघतोय आम्ही कर्नाटकमध्ये मुधोळमध्ये खूप मराठी संस्थान. मुधोळ घोरपडे महाराज तिथलं संस्थानिक राजा होते. 60% मुधोळचे सर्व मराठी बोलतात. आणि सगळे बघतात कार्यक्रम. हो, कार्यक्रम बघतात. लई खूप वाटतं. लई खूप सर्व कार्यक्रम लई आवडीने बघतात. लई आनंद वाटलं. आमची मुलगी काल असं बोलल्यानंतर हे आनंद साहेबाला भेटू म्हणून बोलून लई खूप आनंद झाला. बघितलं केवढा आनंद झालाय. वा वा वा. अजून कोण बोलणार आहे? मला इथे 40 वर्ष झालेलं आहे चंदीगडला. आम्ही अगोदर तर हिंदी प्रोग्राम बघत होतो. मला वाटतं तुमचा हा प्रोग्राम होम मिनिस्टर 16 वर्षाच्या जवळजवळ झाले असतील. तर अशी आम्हाला लत लागलेली आहे याची. तर आता समजा ज्याला हिंदी सिरियल वगैरे आम्हाला बघायला तर जमतच नाही. फक्त आम्ही हे बरं करता तुम्ही. आणि हे तर लक्ष्मीनारायणची जोडी तुमच्यासमोर बसलेलीच आहे. फार आनंदाची आहे. मी उदय खंबेटे. मी तर इस्रोमध्ये सायंटिस्ट आहे. मी तर 18 वर्षापासून आहे बरं. मोहालीमध्ये. तर सोलापूर, मी मूळ निवास सोलापूर. तर परवाशी आमच्या स्टडी सर्कलमध्ये सावरकर जयंतीचा कार्यक्रम होता. तर बोलता बोलता मी म्हणजे आमचा प्रोग्राम चालू होता. मी एक गाणं म्हणलं होतं, ने मदसी ने परत मातृभूमीला. म्हणता म्हणता मला आपल्या मातृभूमीची आठवण झाली. आणि 2 दिवसापूर्वी मला भाऊंचा फोन आला की वहिनींना भेटायला भाऊजी येणार आहेत. तर त्या गाण्यात आणि आज मातृभूमी आज चंदीगडला आम्हाला भेटायला आली आहे. हे ऐकून मला खूप आज म्हणजे जेव्हा सरांचा फोन ऐकून आला तेव्हा खूप मला भरभरून आला एकदम. अरे वा वा वा. अनिताबद्दल बोलायचं तर अनिता आणि मी ऑलमोस्ट आम्ही एकाच वेळेस चंडीगड म्हणजे तुम्ही चंडीगड आणि आम्ही त्याला ट्राय सिटी म्हणतो. मोहाली आणि पंचकुला ॲडेड. बरोबर. तर मी मोहालीला असते आणि अनिता इकडे असते. आजच रिव्हील झालं की ही आनंद मेळा लागतो गणपतीच्या वेळेस. तर ही पोहे का करते आता कळलं. आता कळलं की वा तिचा एक फिक्स स्टॉल असतो पोहे का पोह्यांचा. राज. पोह्याचं राज सगळ्यांना काय रहस्य झालं ते कळलं. तिचं पहिले माझे पोहे फिक्स की मी पोह्याचा स्टॉल लावीन. तर ते आज आम्हालाही आजच कळलं की पोह्याचं रहस्य काय आहे. वा वा. धन्यवाद. मम्मा लहान लहान गोष्टीमध्ये थोडं चिडती आणि लयच वरडत असती. म्हणजे अभ्यासचं बोलती तर लयच, पण असं छोट्या छोट्या गोष्टीत पण लयच करते. हेच करती. बोला. आई बाबा खूप केअरिंग आहेत. आणि आई म्हणजे माझी जेव्हा बोर्डची परीक्षा होते तर रात्री 3 परत ती माझ्यासोबत बसायची की नाही तू अभ्यास कर, मी आहे तुझ्यासोबत. आणि बाबा आपल्या वर्किंग आवरमधून ते आपलं ऑफिस टाईम सोडून मला ट्युशन सोडून येणं घेऊन येणं ते माझ्यासाठी खूप काही करतात. आणि खूप एक्सपेक्टेशन्स आहेत आणि मला ते आहेत की नाही मी त्यांच्यासाठी पुढं पडून दाखवेल. आणि ते खूप चांगले आहेत. माझ्यासाठी खूप कॉम्प्रोमाइज केलात आज परत. आणि आय एम थँकफुल की त्याने इतके चांगले पेरेंट्स आहेत. एक छोटासा खेळ आहे. त्या खेळात तुम्हाला किती बक्षीस मिळणार आम्हाला बघायचं आहे. तुम्ही चित्र काढायचं आणि काढलेलं चित्र या सगळ्यांनी जर ओळखलं तर बक्षीस तुम्हाला मिळणार. पहिलं चित्र तुम्ही काढा, दुसरं ते काढतील, परत तिसरं तुम्ही काढा. हां, म्हणजे चित्र इतकं बरोबर नाही काढू शकत. त्यांना पहिला काढायला ते. म्हणूनच मी सांगितलं पहिलं चित्र तुम्ही
7 बोलू नका 6 5 4 वेळ संपली. थांबा थांबा थांबा, दाखवा तरी मला बघू दे. काय आहे सांगा. फ्रॉग. बेडूक काढलाय, बेडूक. मेंढक. चंदीगड मध्ये असे असतात. मला ड्रॉइंग काढता येत नाही. सॅव्हलॉन यांच्याकडून वहिनींना मिळते आहे ही भेटवस्तू. आम्ही बघूया आता काय काय तक्रारी कशा कशा या प्रत्येकाने मांडलेत. येऊन जाऊन चपाती भाजीच करता का आज सगळ्यांनी राग काढलाय. फार बोलता. हां, बोलायला खूप आवडतं. मस्त लिहिलंय. स्वतःचं काम असलं ना की तुम्ही बोलणार. हं? काम नसेल तर बोलणार नाही आपण. खरंय. नाही असं काही नाही, असं लिहिलंय. सर्वांशी बोलते मी. माहित नाही, असेच गप्पा मारले. गप्पा नाही मारल्यात, खरं नाही, लिहिलंय. नाही, तुम्ही कधी जेव्हा बोलता ना त्या लोकांना वाटतं भांडण करताय, अशा आवाजात बोलता. असू शकेल. बरं, कन्नडचे तरी शब्द माहेराचे 2 शिकवा ना मला. हा, समजा मला आता उद्या कन्नडमध्ये जायचंय तर मी काय काय बोलू. तुम्ही आला खूप आनंद वाटला असं मी बोलू. हा, ನೀವು ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬಂದಿರಿ, ತುಂಬಾ ತುಂಬಾ ಸಂತೋಷವಾಗ್ತಾ ಇದೆ. कळलं कळलं. तुम्हा तुम्हा कळलं, बाकीचं काही नाही कळलं. हा. पुढे दुसरं वाक्य. तुम्ही खूप गोड मी खरे वाक्य हे कसं, हे सांगाच वाक्य. हा. ನೀವು ತುಂಬಾ ಮೃದು ಮತ್ತೆ ಪ್ರೀತಿಯ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿದ್ದೀರಾ. आय 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 आय. म्हणजे इतका गोड आहे की मुंग्या आल्यात पायाला. नाही, खरंच गोड आहे तुम्ही. थँक्यू थँक्यू. आणि तुम्ही आणि सुचित्रा वहिनी खूप गोड आहे. अरे हो, वा वा. बघा, चंदीगडला तिला न घेता आलो पण लगेच त्याने सांगितलं घरी आहेत या, लक्षात ठेव. हां, अजून एक वाक्य. तुमचा प्रोग्राम माझे आई वडील आणि माझे सासू सासरे गेले 15 ವರ್ಷಾಪसून पाहतात. बोला आता ते. हां, ನಿಮ್ಮ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಕಳೆದ 15 ವರ್ಷದಿಂದ ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿ ಮತ್ತು ನನ್ನ ಅತ್ತೆ ಮಾವ ತುಂಬ ಹೃದಯದಿಂದ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. मला त्यातलं नोट कळलं फक्त. पण छान, खूप खूप मनापासून सांगितलं. किती मस्त. बघितलं, आपल्या माहेराची भाषा बोलताना सुद्धा माहेरची आठवण ही माऊली चंदीगडमध्ये असून सुद्धा विसरलेली नाही. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला कराल. राग कमी करायला पाहिजे. मेन म्हणजे राग कोणी, मी? येतो. नाही, मला अच्छा अच्छा, करायला पाहिजे स्वतः. मला वाटलं मी राग कमी करू. मला राग येतो ना, तर थोडंसं कमी व्हायला. होणार का. होणार, होणार होणार. सगळ्यांना आनंदाची बातमी. तक्रारी दिल्या आहेत, पहिलं आलेलं आहे सर्टिफिकेट. उद्यापासून राग कमी होणार. हां, दुसरं. मुलींचं असतं की यूट्यूब पाहत्या, इतकं म्हणजे फूड म्हणजे चॅनल्स पाहत्या, परत चपाती भाजीच करते असं म्हणतात. हा, बरोबर आहे. थोडंसं चेंजेस येईल, थोडंसं काहीतरी नवीन काय? नवीन पदार्थ. ते म्हणजे चॅनल बदलणार, चपाती भाजी तीच. ना मुलींना जे आवडेल ते करून देईल. तुम्हाला आवडणार ते सांगणार. आजपासून लिहून ठेवा काय पाहिजे. मला वाटलं उद्यापासून चेंजेस म्हणजे चॅनल चेंज होणार, चपाती भाजी तीच कायम राहणार. खूप छान वाटलं. इतक्या लांब आल्याबरोबर तुमचं इतकं छान स्वागत. आणि स्वागताबरोबर तुम्ही जे मगाशी वाक्य म्हणालात ना ते माझ्या कायम लक्षात मी ठेवणार आहे. आणि गेल्याबरोबर सुचित्राला सांगणार आहे की यांनी सांगितलेलं आहे मी खूप गोड आहे म्हणून. लक्षात. क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. झी मराठीकडून ही आजची आठवण तुमच्यासाठी. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.